कदाचित माझा हा प्रश्न तुम्हाला खटकेल, पण या प्रश्नाचं उत्तर येणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. पिरियड्स चालू असताना मुलींनी मंदिरामध्ये जायला हवंय की नाही? सध्या आपल्या समाजामध्ये असा समज आहे की पिरियड्समध्ये मुली या सर्वात अशुद्ध आणि अपवित्र असतात. पण इथेच आपण चुकतोय. सनातन धर्मामध्ये असं म्हटलं जातं की एकदा इंद्रदेवाने एका महातपस्वी ऋषीची हत्या केली होती. हे पाप इतकं मोठं होतं की इंद्रदेवाला स्वर्गामध्ये जाता येत नव्हतं आणि इंद्रदेवाला या पापापासून मुक्ती हवी होती. तेव्हा ब्रह्म ऋषींनी इंद्रदेवाने केलेल्या पापाचं 4 भागांमध्ये विभाजन केलं. त्यातला पहिला भाग हा नदीला दिला, दुसरा झाडांना, तिसरा हा धरती मातेला दिला आणि चौथा भाग हा मुलींना दिला, मुलींच्या पदरात दिला, जो की पिरियड्सच्या रूपामध्ये होता. मग मला सांगा की मुली या अपवित्र कशा? त्यांनी तर साक्षात देवाचं पाप स्वतःच्या पदरात घेतलं, देवाला पापापासून मुक्ती दिली. मग या मुली पिरियड्समध्ये अपवित्र कशा? आता मंदिरात न येऊ द्यायचं कारण एक असंही असेल की पिरियड्समध्ये मुलींमध्ये प्रचंड एनर्जी इम्बॅलन्स होतो, त्यांना शारीरिक त्रास होतो आणि या त्रासापासून जरासा आराम भेटावा, त्यांचं स्वतःच्या शरीराकडे लक्ष असावं, यासाठी त्या काळातल्या साधू संतांनी त्यांना मंदिरामध्ये यायची मनाई केली होती. त्यांना घरीच आराम करायचा सल्ला दिला जात होता आणि या काळात पुरुषांनी त्यांची सेवा करायची होती. पण दुर्दैव, काळानुसार याची व्याख्या बदलत गेली आणि शुद्ध असणाऱ्या मुली पिरियड्समध्ये अशुद्ध झाल्या.